मागचे 25 वर्ष आमच्या जन्मापासून आम्ही हेच ऐकत आलेलो आहे का अशी रेल्वे जाणार आहे, रेल्वे जाणार आहे. बोलता बोलता आता आमचं निम्म आयुष्य गेलेलं आहे. ही रेल्वे भूसंपादन प्रक्रिया होईपर्यंत चांगली होती, याचे रेल्वे स्टेशनचे टेंडर काढेपर्यंत चांगली होती, सगळं चांगलं होतं. मग माशी कुठं शिंकली तर 1 तास 45 मिनिटांमध्ये नाशिक वरून आमचा मुलगा, आमची मुलगी, आमचा शेतकरी, आमचा बांधव पुण्याला पोहोचला असता. दिवसभर चाकणमध्ये काम करून संध्याकाळी घरी जेवायला आला असता. आता ही रेल्वे रद्द झाल्यावर हे काय पैसे परत घेणार आहे? ही भूसंपादन झालेला जो शेतकरी आहे त्याच्याकडे जर उद्या हे पैसे मागायला आले तर हा शेतकरी कुठून पैसे देणार आहे? लोकांच्या मनातल्या भावना जर समजून दाखवायच्या असतील तर रस्त्यावरच उतरावं लागतं आणि त्यासाठीच आजचं हे आंदोलन आहे. आज चाकणमध्ये रास्ता रोको आहे, पुणे जिल्ह्यामध्ये आहे, संगमनेरला आहे, सिन्नरला आहे. परंतु 2-4 तास हाल झाले तरी चालतील, पण 2-4 पिढ्यांचं जर कल्याण होत असेल तर हा रास्ता रोको इथं झालाच पाहिजे या मताचे आम्ही आहे. नाशिक पुणे रेल्वे आपल्या हक्काची, नाशिक पुणे रेल्वे आपल्या हक्काची, रेल्वे आपल्या हक्काची. अभी नहीं तो, अभी नहीं तो, अभी नहीं तो. जमलेल्या माझ्या सगळ्या बांधवांनो, आज खरं तर आपण भगिनींना आणलेलं नाहीये, पण पुढचं आंदोलन फक्त महिलांचं होणार आहे. स्वतंत्र आंदोलन महिलांचं होणार आहे. दादा प्रशासनाने इथं महिला पोलीस आणल्यात, परंतु आज महिलांचं आंदोलन नाही. महिलांचं आंदोलन नंतर स्वतंत्र होणार. नाशिक पुणे रेल्वे ही 90च्या दशकामध्ये पुणे, नाशिक, मुंबई या सुवर्ण त्रिकोणाला जोडणारी रेल्वे झाली पाहिजे अशी एक मागणी तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश कलमाडी साहेबांनी खरं तर ती मांडली. आणि नाशिक आणि पुणे हे दोन्ही शहर जवळ आणण्याच्या हेतूने आणि त्याच्यामधले जे काय आपले गाव आहेत, सिन्नर असेल, संगमनेर असेल, जुन्नर असेल, खेड असेल, आंबेगाव असेल, चाकण असेल, या सगळ्या गावांमध्ये प्रगती करण्यासाठी खऱ्या अर्थाने ही रेल्वे झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी त्यावेळेस केली आणि त्या रेल्वेचा पाठपुरावा सुरू झाला. ही रेल्वे इकडून गेली, तिकडून गेली, या गावातून गेली, त्या गावातून गेली. मागचे 25 वर्ष आमच्या जन्मापासून आम्ही हेच ऐकत आलेलो आहे का अशी रेल्वे जाणार आहे, रेल्वे जाणार आहे. बोलता बोलता आता आमचं निम्म आयुष्य गेलेलं आहे. इथं उपस्थित असलेले ज्येष्ठ माणसं आहेत त्यांचं तर आता पूर्ण आयुष्य ही रेल्वेच्या गोष्टी ऐकता ऐकता चाललेलं आहे. कशी बशी आता ही आपली रेल्वे सुरू झाली, भूसंपादनाची प्रक्रिया झाली, पाठपुरावा झाला. महारेल नावाच्या कंपनी, जी महाराष्ट्र शासनाची आणि केंद्र शासनाची कंपनी आहे, या कंपनीला हे काम देण्यात आलं. या कंपनीने भूसंपादनाची प्रक्रिया चालू केली. आज आमच्या या सिन्नर असेल, संगमनेर असेल, खेड, आंबेगाव, जुन्नर असेल, या भागातल्या शेतकऱ्यांचं भूसंपादन केलं. त्यांच्या जमिनीच्या सातबाऱ्यावर भूसंपादनाचे शेरे मारले. काही लोकांना तर 500 कोटी रुपयापर्यंतचे पैसे वाटले. आता ही रेल्वे रद्द झाल्यावर हे काय पैसे परत घेणार आहे? हा शेतकरी, ही भूसंपादन झालेला जो शेतकरी आहे त्याच्याकडे जर उद्या हे पैसे मागायला आले तर हा शेतकरी कुठून पैसे देणार आहे? आणि म्हणून हे सगळे त्रांगडं खऱ्या अर्थाने तयार करण्यात आलं. ही रेल्वे भूसंपादन प्रक्रिया होईपर्यंत चांगली होती, याचे रेल्वे स्टेशनचे टेंडर काढेपर्यंत चांगली होती, सगळं चांगलं होतं. मग माशी कुठं शिंकली का नारायणगावच्या त्या छत्र्या त्याच्यामध्ये आडव्या आल्या. GMRTचा प्रकल्प महत्त्वाचा आहे, आम्हाला मान्य आहे, परंतु जगामध्ये असे अनेक प्रकल्प आहेत का जिथं अशा हाय फ्रिक्वेन्सी टेलिस्कोपच्या मधून रेल्वे गेलेली आहे. तंत्रज्ञान वाढलेलं आहे. बुलेट ट्रेन जी येते अहमदाबादवरून मुंबईला ती 100 मीटर जमिनीच्या खालून येते आहे. मग अशा तंत्रज्ञानाचा वापर तुम्हाला पुणे नाशिक रेल्वेला का नाही करता येत? का तुम्हाला तिचा मार्ग बदलायचा आहे? का ती पुण्यावरून पुणतांब्याला घेऊन जायची आहे? का तिला शिर्डी मार्गे, अहिल्यानगर मार्गे पुण्याला न्यायचंय? 1 तास 45 मिनिटांमध्ये नाशिक वरून आमचा मुलगा, आमची मुलगी, आमचा शेतकरी, आमचा बांधव पुण्याला पोहोचला असता.
दिवसभर चाकणमध्ये काम करून संध्याकाळी घरी जेवायला आला असता, दिवसभर नाशिकमध्ये काम करून आमचा मुलगा मुलगी आमचे शिकणारे मुलं मुली घरी आले असते. परंतु ही रेल्वे त्याच्यामुळं आमच्यासाठी नको आहे का? आमच्या मुलांची सोय नको आहे का? आज माझ्या डोळ्यासमोर अशा अनेक उदाहरणं आहेत की करते मुलं मोटरसायकलवर येतात आणि ॲक्सिडेंटमध्ये त्यांचे मृत्यू झालेले आहेत. असे अनेक उदाहरणं या पुणे नाशिक हायवेवर आहेत. आणि म्हणून ही रेल्वे झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. या मागणीसाठी सातत्याने आम्ही पाठपुरावा करतोय. इथे खासदार राजाभाऊ वाजे आहेत, त्यांचाही संसदेमध्ये पाठपुरावा चालू आहे. ते आमदार होते तेव्हापासूनचा पाठपुरावा चालू आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी त्याच्या पद्धतीने पाठपुरावा करत असेल, परंतु सरकारला लोकांच्या मनातल्या भावना जर समजून दाखवायच्या असतील तर रस्त्यावरच उतरावं लागतं. आणि त्यासाठीचं आजचं हे आंदोलन आहे. हे आंदोलन कोणाच्या विरोधात नाही, हे आंदोलन कोणाच्या विरोधात नाही. हे आंदोलन हे आपल्या हक्काची रेल्वे आपल्याला मिळाली पाहिजे यासाठीचं आंदोलन आहे. 9 जुलै 2024ला मी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव साहेबांना भेटलो होतो. आज त्या गोष्टीला जवळजवळ 25 महिने होत आहेत. 25 महिन्यापूर्वी मी त्यांना भेटलो. त्यांना सांगितलं, साहेब ही रेल्वे सरळच करावं लागेल, हिला वाकडं तिकडं करून तुम्ही बघू नका. अश्विनी वैष्णव साहेब हे पूर्वाश्रमीचे अधिकारी आहेत. त्यांनी फक्त नफा तोटा पाहिला. इकडून रेल्वे गेली तर तोटा होईल, तिकडून गेला तर फायदा होईल. कोणी त्यांच्या कानात जाऊन काय सांगितलं आम्हाला माहीत नाही. पण त्याचा परिणाम आज असा झाला की अश्विनी वैष्णव ऐकून घ्यायलाच तयार नाही. राजाभाऊ सुद्धा ही गोष्ट मान्य करतील का केंद्रीय मंत्री ऐकून घ्यायलाच तयार नाही. आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने ही वेळ आपल्यावर आज आलेली आहे. आज चाकणमध्ये रास्ता रोको आहे, पुणे जिल्ह्यामध्ये आहे, संगमनेरला आहे, सिन्नरला आहे. खरं आहे, मान्य आहे मला. मी खरं तर या निमित्ताने या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या सगळ्यांची माफी मागतो की आमच्यामुळं तुम्हाला ताण झाला, प्रशासनाला ताण झाला. प्रशासनाला रस्ते वळून तिकडून गाड्या काढून द्याव्या लागल्या, आमच्या लोकांना थांबवावं लागलं. आज आमच्या कितीतरी गाड्या तिकडंच थांबवल्या आणि कितीतरी गाड्या सिन्नर फाट्यालाच थांबवल्या. अजूनही लोक येत आहेत. खरं तर प्रशासनाने आंदोलन करू द्यायला पाहिजे होतं, शांततेच्या मार्गाने होतं. परंतु कशाची भीती, आणि मग त्या भीतीमध्ये त्यांनी आमच्या आंदोलकांना येऊ दिलं नाही. ठीक आहे, हरकत नाही, प्रशासनाने प्रशासनाचं काम करावं, आम्ही आमचं काम करणार आहे. हा जो समृद्धी महामार्ग आहे, हा जो पुणे नाशिक महामार्ग आहे, हा थांबवण्याची लोकांचे हाल करण्याची आमची काही हौस नाही. लोकांचे हाल होऊच नाही हेच आमचं म्हणणं आहे. परंतु 2-4 तास हाल झाले तरी चालतील, पण 2-4 पिढ्यांचं जर कल्याण होत असेल तर हा रास्ता रोको इथं झालाच पाहिजे या मताचे आम्ही आहे. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा रास्ता रोको आहे. खरं तर 26 फेब्रुवारी 2026ला विधान परिषदेमध्ये ज्यावेळेस हा प्रश्न मी मांडला, त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला आश्वासन दिलं का याच्यासाठी आपण एक तज्ज्ञांची कमिटी नेमू. ती कमिटी मागच्या 8 दिवसापूर्वी म्हणजे जवळजवळ 6 महिन्यांनी नेमली गेली. तरी पण आम्ही त्यांचं स्वागत करतो. कमिटी नेमायला 6 महिने लागले. आता कमिटीला दिलेत 60 दिवस. 60 दिवसाची मुदतवाढ तुम्ही देणार नाही हे कशावरून? अशा अनेक कमिट्या नेमल्या गेलेल्या आहेत, त्या 5-5, 10-10 वर्ष चालतात. अजूनपर्यंत कांद्याच्या प्रश्नावर पाशा पटेलांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली. 2 वर्ष झाले त्याला फक्त मुदतवाढ देण्याचं काम चाललेलं आहे. आणि म्हणून आमची ठाम मागणी आहे का ही जी कमिटी नेमलेली आहे हिला अजिबात कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देता कामा नये. आमची दुसरी मागणी आहे की आमचा डॉक्टर अनिल काकोडकरांवर विश्वास आहे. ते एक चांगले शास्त्रज्ञ आहे. त्यांच्यासारख्याच्या जबाबदारी दिली याचं आम्ही स्वागत करतो. परंतु डॉक्टर अनिल काकोडकर असतील, रेल्वेचे अधिकारी असतील आणि पुणे आणि नाशिकचे दोन्ही विभागीय आयुक्त असतील, यांनी प्रत्येक गावात जाऊन लोकांच्या भावना पण समजून घेतल्या पाहिजे. फक्त तंत्रज्ञान आणि फक्त टेक्निकल प्रॉब्लेम न सांभाळता त्यांनी जनभावना देखील सांभाळून घेतल्या पाहिजे. जनभावनांचा देखील विश्वास त्या ठिकाणी मिळवला पाहिजे आणि मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. आम्ही हे म्हणत नाही का GMRTचा प्रकल्प रद्द करा आणि त्याला कुठंतरी न्या. GMRT राहू द्या, पण GMRTचे लोक आम्हाला सांगतात की 10 किलोमीटर लांबून नेली तर काय अडचण नाही. डॉक्टर खासदार अमोल कोल्हे यांनी ज्यावेळेस माहितीच्या अधिकाराखाली GMRTला विचारलं की तुम्हाला काय अडचण आहे का, GMRTने उत्तर दिलं का अजून आम्हाला विचारलंच नाही, तर अडचण सांगायचा प्रश्न येतो कुठं. आणि म्हणून या ज्या गोष्टी आहेत
या गोष्टीचं देखील आपण सगळ्यांनी भान ठेवलं पाहिजे. आजचं जे आंदोलन आहे हे आंदोलन खऱ्या अर्थाने भावी पिढ्यांसाठीचं आंदोलन आहे. उद्या जेव्हा या रेल्वेचा इतिहास लिहिला जाईल, या इतिहासामध्ये जेव्हा तुमचे नातवंड पतवंड तुम्हाला विचारतील का या रेल्वेचं आंदोलन चालू होतं तेव्हा तुम्ही काय करत होते, तेव्हा तुम्हाला एवढं तरी सांगता आलं पाहिजे का रास्ता रोको झाला होता आणि तिथं मी गेलो होतो. जे आले नाही त्यांच्यासाठी देखील माझी विनंती आहे, तुम्ही आज आले नसाल, तुम्ही लोकप्रतिनिधी असाल, तुम्ही प्रतिनिधी असाल, सामान्य माणूस असाल, तुम्ही आज आंदोलनात काही कारणास्तव आले नसाल, परंतु या आंदोलनाला तुम्ही देखील पाठिंबा दिला पाहिजे अशी आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे. प्रत्येकाच्या मनात आहे, परंतु काही कारणास्तव लोक येत नाही. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे का हे आंदोलन आपण जे सुरू केलेले हे काय फक्त आजच्या रास्ता रोको पुरतं मर्यादित नाही. जब तक रेल्वे आएगी नहीं तब तक लढाई रुकेगी नहीं, अशा पद्धतीचं आंदोलन आपल्याला खऱ्या अर्थाने उभं करायचंय. मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. पुण्यापासून ते नाशिक पर्यंत जे नाशिककर जनतेला देखील मला आव्हान करायचंय. अहो याचा फायदा कोणाला सगळ्यात जास्त होणार आहे? याचा फायदा सगळ्यात जास्त नाशिक शहराला आणि नाशिक जिल्ह्याला होणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या आणि नाशिक शहरातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी, लोकांनी खरं तर याच्यामध्ये रस्त्यावर उतरणं अपेक्षित आहे. आमच्या मधल्या लोकांचा फायदा होणारच आहे. परंतु ज्या वेळेस पुण्यासारख्या मोठ्या शहराला नाशिक सारखं शहर जोडलं जाईल तेव्हा विकासाची गंगा ही नाशिककडे आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही काय म्हणतो का नाशिकमध्ये उद्योगधंदे येत नाही, नाशिकमध्ये नवीन IT कंपन्या येत नाही. कशा येतील? जर तुमचं दळणवळणच नाही तर कशा पद्धतीने येतील? आणि म्हणून समृद्धी महामार्ग झाला, नाशिकवाल्यांना चढायला कुठं जावं लागतं? इगतपुरीला जावं लागतं. नॅशनल हायवेचा टोल भरावा लागतो, परत समृद्धीचा टोल भरावा लागतो. नाशिककरांना समृद्धीचा पण फायदा नाही, नाशिककरांना रेल्वेचा पण जर फायदा नको असेल तर मात्र आपण काहीच करू शकत नाही. आणि म्हणून माझं कळकळीचं आव्हान आहे, हे आंदोलन काय माझं आहे, कोणाचं आहे, राजा भाऊचं आहे, कोणत्या पक्षाचं आहे, कोणत्या नेत्याचं विसरून जा. हे आंदोलन लोकांचं आहे, सामान्य जनतेचं आहे आणि भावी पिढ्यांचं आहे. आपले मुलं मुली पुण्या नाशिक इकडं तिकडं सहजरित्या जाऊन येऊ शकले पाहिजे, कामं धंदे करू शकले पाहिजे, संध्याकाळी घरी आले पाहिजे. त्या आईला जी चिंता लागून राहते की माझा पोरगा रस्त्याने येत असताना तो कशा पद्धतीने येईल, ती आई, ती माऊली जोपर्यंत ते पोरग पुण्यावरून निघाल्यावर घरी पोचत नाही तोपर्यंत तिला डोळा लागत नाही. त्या माऊलीचं दुःख काढण्यासाठी, त्या माऊलीची चिंता काढण्यासाठी खऱ्या अर्थाने ही रेल्वे आहे. ही रेल्वे भावी पिढ्यांसाठी आहे. या आंदोलनात आपण सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल मी आपलं सगळ्यांचे आभार मानतो. माझ्यानंतर राजा भाऊ वाजे आपले लोकप्रिय खासदार हे आपलं मनोगत व्यक्त करतील आणि त्याच्यानंतर आपण समृद्धीचा रास्ता रोकोचं आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे.